तक्रार? छे मी कुठे तक्रार मला काल कोणी ते धमकीचा फोन मी आला, मी तक्रार बिक्रार काय केलीच नाही, मी करतच नाही तक्रार. मुस्लिम असेल मागासवर्गीयांच्या मागे अनेक वेळा तुम्ही आवड म्हणून उभे राहतात. नाही, मुस्लिम किंवा मागासवर्गीय किंवा दलित ह्यांच्या मागे उभा राहण्याचा प्रश्न नाही आहे. ह्यांच्यावर अन्याय झाला, ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्या बाजूने उभा राहतो आपण. विविध जातींचे धर्माचे विविध प्रश्न इथे उभे राहतात. इथे काय जात धर्म बघून मी प्रश्न नाही सोडवत. एक आपल्याला आवड असते लोकांच्या प्रश्नात बोलायची, आवड आहे. आणि माझा आवाज तुम्ही मला दगडांनी ठेचून मारा, माझा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. माफी मागा असं म्हणतात. माफी? मग माझ्या बापाची माफी मागितली नव्हती. अरे ज्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू जे केलं तर चुकीचं केलं, बदनाम करून टाकलं आपल्या घरानं, त्यांच्याबद्दल त्याला काय बोलायचं? निवडणूक आहे विशाळगड हे पहिलं उदाहरण झालं. येणाऱ्या काळात पुन्हा अशाच जातीवादीचं राजकारण होईल? या महाराष्ट्रात दंगली पेटवल्या जातील हे मी कधीच सांगितलेलं आहे. पण हे जे विशालगडचं प्रकरण झालं ह्याच्यामुळे आता हे दंगली पेटवू शकणार नाहीत. या उभ्या महाराष्ट्राला समजलं की हे मुद्दामून केलं जातंय. 1200 वर्षापूर्वीचा दर्गा त्याच्यावरती चढून त्याचं घुमट फोडता तुम्ही. 7 किलोमीटरवर असलेलं तर गजापूर नावाचं गाव, तिथे 70% हिंदू राहतात. तुम्ही मस्जिद तर तोडली पण घरं पण फोडलीत. त्याच्यात कित्येक हिंदू समाजाची घरं फोडलीत. म्हणजे काय काय कराल तुम्ही? खरं तर त्यांनी संभाजीने माफी मागायला पाहिजे महाराष्ट्राने की मी वारसा सांगतो, ज्या घराण्याचा वारसा सांगतो, हे जे घडलं माझ्यातनं हे चुकीचं झालं. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, हल्ला जो आहे तुमच्यावर त्यांचा माझ्या मनात संताप आहे की त्यांच्याकडनं ही अपेक्षा. माझी गाडी फोडली ह्याचं नाही, पण दंगा घडवण्यासाठी संभाजींनी पाऊल टाकावं हे अपेक्षित नव्हतं. आवडानं टार्गेट केलं जातं, स्टंट केलं जातं. त्यांना काय टार्गेट करायचं करू द्या, मरू द्या, मला काय फरक पडत नाही. जितेंद्र आवडते त्यांच्या शब्दावरती ठाम आहे. मात्र या ठिकाणी आता पुढचं पाऊल कसं असणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा रुपेश गणेश थोरात, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.